नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी व्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। बस इथे आता हा झुला जो खूप दिवसाचा ठेवून दिलेला होता, कारण आपलं काम सुरू होतं, तुम्हाला तर माहितीच आहे। काम संपलेलं आहे आता बेडरूमचं। ज्यांनी नवीन जॉईन केलेलं त्यांच्यासाठी सांगते आहे। तर आपलं रुटीन सुरू झालेलं आहे। जसं माझं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत रुटीन होतं, तसंच आधीचं जे रुटीन होतं ते आता परत रुटीन सुरू झालेलं आहे। तर खूप दिवसाच्या तुमच्यासुद्धा कमेंट्स होत्या की ताई रुटीन ब्लॉग दाखवत जा, रुटीन ब्लॉग दाखवत जा। मी म्हटलं चला आता रुटीन ब्लॉगला सुरुवात करते। आणि हा झुला खूप दिवसाचा तिकडे ठेवलेला होता, वर ठेवून दिलेला होता। तर खूप जास्त धूळ बसलेली होती याच्यावर आणि खूप दिवस झाले धुतला पण नव्हता। ऑनेस्टली सांगते की जेव्हापासून घेतला ना तेव्हापासून धुतला सुद्धा नव्हता, बाहेरच टांगलेला असतो। थोडा मळला पण होता। मळलेला असल्यानंतर हा दोरीचा असल्यामुळे एवढा जास्त क्लीन निघत नाही, असा निघाला। तर जसा निघाला तसाच ठीक आहे। हा वाळल्यानंतर ऑटोमॅटिक आपला जो कलर आहे रिअल कलर तो घेऊन घेईल। किती रात्र झालेली सांग, खूप रात्र झाली। अरे बापरे, झोपले होते का रे ताई? अरे तुम्ही आता स्वयंपाक करते, सर्वजण झोपले होते? कशाची भाजी केली? मोठी आईने पावडर लगाया गाल पे। अरे खरंच तुम्ही पावडर लावलं गालाला? अगं मला सर्दी झाली, मला नाही ना दादालाही नाही आहे वाटते बरं। हा सर्दी पडसा हा, त्यांचा आवाजही तसाच येत आहे। मग झाला का स्वयंपाक? हा थोडं आग टाकलं तर आता करायला लागले। अच्छा, करू का मग मी? नाही ग, करते ना, थोडंसं राहिलं असेल तर बघू। आता नाही ना, जेवण करता का तू? नाही, मी जेवण नाही करत, जेवण करून आलो आम्ही। हो का? हा, तुम्ही राहिलेलं असेल तुम्ही करते ना, बघू दे। अगं नाही ना, हे पण झालं, बघू दे ते याच्यामध्ये। अगं हे असंच केलं मी। अच्छा, झालं का? बरोबर, मारलं या मग। हा, संकेत जेवणच करत आहे का? संकेत जेवण करत आहे। अरे संकेत दादा जेवण करत आहे। संकेतला डाऊट येत आहे, मी शिकली आतापर्यंत मीच तर चालवत आणली इथपर्यंत। मग इन्शुरन्स नाही बघ, कार्ड घेऊन आलेले, फक्त ड्रायव्हिंग लायसन आहे माझ्याजवळ। ड्रायव्हिंग लायसनच्या भरोशावर आहे चालवत आहे। इन्शुरन्स वगैरे तर काकाचा आहे। काय झालं? सर्वांच्या तब्येती खराब आहे। तुझी आहे काय? तुझी? मग दोघांच्याच आहे या नवरा बायकोच्या फक्त। काय खाल्लं रे अजून? काय खाते? राजगुराचा लड्डू। हा, माझ्याकडे पण आहे। दाताने खाल्ला चालला का तुला? हो ना, नाही समोरच्या दाताने चावलं नाही जात असेल ना समोर। बुक्की मारली का म्हणते कोणी? ज्यांनी नवीन जॉईन केलेलं आहे त्यांच्यासाठी सांगते की मी आलेली आहे मोठ्या जाऊबाईंकडे। आता काही म्हणजे जे आधीचे सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे आधीचे व्ह्यूअर्स आहेत त्यांना तर माहिती आहे, पण जे नवीन जॉईन केलेले त्यांना नाही माहिती। आणि तुमचे गैरसमजसुद्धा होत होते की ताईंचं माझं काही प्रॉब्लेम झालेला आहे किंवा आमचं काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत। मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं, क्लिअर केलेलं होतं। पण काय होतं की प्रत्येक वेळेला शूट करणं चांगलं वाटत नाही। कधी कोणी कोणत्या हालतमध्ये असते, कोणी कोणत्या हालतमध्ये। आम्ही एकदमच एंट्री करतो, आज पण तशीच एंट्री केली ताई गावांवर, म्हणजे असं चांगलं वाटत नाही। म्हणून कधी कधी नाही शूट करत। कम्फर्ट झोन प्रत्येकजण सोडायला रेडी होत नाही आपला, तर म्हणून। आणि चला म्हटलं जाऊ द्या, आता तुमचे डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून मग आता आलेलंच होतो। आणि कधी तिकडे जातो, कधी इकडे जातो। आज इकडे आलेला आहोत तर तिकडे जाणार नाही, कारण मग वेळ होऊन जातो ना। असंच रात्रीचा निघतो, रात्रीचं पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पण आम्ही गावी येतो जास्तीत जास्त रात्रीला येतो। आणि आज पण तसंच, किती रात्र झालेली होती। असंच सर्व कामं आटोपले, जेवण वगैरे सर्व आटोपलं होतं। म्हटलं चला भेटून येऊ, तर म्हणून मग गाडी काढली आणि निघून आलो। तर हा जो व्हिडिओ आहे हा किचन क्लिनिंगच्या दिवसाचाच आहे, म्हणून सेम ड्रेसवर तुम्हाला दिसत आहे। किचन क्लिनिंग केली आणि संध्याकाळी थोडंफार आपली बाकीचं क्लिनिंग केली आणि नंतर मग निघून आलो इकडे रात्रीला। निघायचं आता
बाय करून द्या. जहाज बनवतोय तुझा. चला ताई येते. अद्वी 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 मोत्याचं जेवण. अन्न मी पलटून नाही दाखवले मग शूट काय डेंट पण उद्या तू घेऊन जा ना गाडीवर. मला भीती वाटते बरं गाडी. अरे रिवर्स घेता येईल तो. ठीक आहे चल की किंवा बरं तुम्ही बघा तुम्ही मी पलटतो. 2-3 डेंट आ जाएंगे. काही शांत बस माहिती खाली कर पहिले गर्दन काढतो. पिक्चर कैसे बोल रहे पिक्चर. बाबा हट जाओ इसमें से. लर्निंग है भाई. हाँ ना लगा है. हटो हटो पीछे से हट जाओ. आता सांगतो गाडीची पद्धत नाही कटत नाही. आता तिकडला गोबर मारून देईन तिकडे. तिला घेऊ दे ना ते ऐकत नाही. गाडी तुम्ही इथं पाहिजे काय तू इथं साईडले हटो रे. बढ़िया गुद 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 गुद. बढ़िया हटून जा. हटून जा. इकडे ऊन इशारा दे. मार का हो गया. हाँ संकेतले जर मोकळा हे झाला मोकळा मग कमी पडतं ना. बाग शिकतो तो. मैं भी फिर नाही जमलं पण पार्लर मागून मोठी कुठे घ्यायचे. संकेत 5 झाली ना. बाय बेटा बाय बाय. चल बाला येतो. संकेत म्हणतो येतो रे. चक्कर मारतो रे बेटा. चला बाय बेटा. आता लेफ्टला घेतो हलकीशी म्हणजे तिला जाऊ दे गाडीला त्या मागच्या. तो निघून जाते बिचारा. तू आरामशीर निघत करा मग. बस त्या गाड्यांना जाऊ दे. आता निवांत चालू. सांगा मला मग आता तिथून जर मी टर्न करू शकले थोडस मला विश्वास ठेवत जा माझ्यावर. मी जर काही म्हणत आहे तर मला माहित आहे की बघ मी काढू शकते कुठून. आता राईट मार. काकूच्या घरात घे. काकूच्या घरातून. आज मी गाडी धुतल्यामुळे गाडी जास्त स्पीड पकडत आहे. हो यार काही बात तो सही है. बरं तुम्ही ऑब्झर्व केलं होतं मला की मी तिकडून येताना गाडी एका हाताने चालवली म्हणे. लाईट असतं. अरे यार मला तुम्ही हे लावली होती का. मुझे लगा पप्पा ने ऑब्जर्व किया होगा वो. पुढून गाडी येते तर पाहिजे नंतर ब्रेक लावतो चालेल तो. बेल्ट लगा. आता लगेच ऍक्सिलेटर कमी कर आणि ऍक्सिलेटर लगेच ऍक्सिलेटर वाढव. बोला. नाही ना नाही ना नाही ना रे यार. नाही ना मग नंतर सांगतो तुला मी.
पकडा इकडून द्यायची डाव्या साईड माझ्या मागे उचलर बोल तिकडे तू तिकडे बोल आणखी डाव्या साईडला ते ग्लास मध्ये फसवतो चला पोहोचलो घरी. आता झोपणार आहोत तर उद्याला सकाळी भेटते मी तुम्हाला. The next morning. गुड मॉर्निंग सर्वांना. आता इथे बस उठलेली आहे आणि आपल्या क्लिनिंगला सुरुवात करते. कारण काल रात्रीला काहीच बोलण्याची ताकद राहिलेली नव्हती. कारण दिवसभर तर क्लिनिंग केली, किचन क्लिनिंग केली. तो व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. नसेल बघितला तर प्लीज बघा, कारण खूप मेहनत लागली होती बनवायला. आणि तुम्हीच बोलता की क्लिनिंग व्हिडिओज टाक ताई, आणि क्लिनिंग व्हिडिओ टाकले की बघत नाही. म्हणून तर म्हटलं की तुम्ही बघा. काही टिप्स दिलेले आहेत मी त्याच्यामध्ये, त्यासुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरतील. आणि काही स्टोरी पण शेअर केलेली आहे, लाईव्ह स्टोरी, तर ती पण तुम्हाला म्हणजे त्याने पण तुम्ही मोटिवेट व्हाल असं वाटतं मला. काही ज्या माझ्या म्हणजे मी जे पर्सनली अनुभवलेलं आहे माझ्या लाईफमध्ये, आता एवढी तर काही एज झालेली नाही आहे, पण जे पण काही अनुभवलेलं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करत राहते. काही जी आता स्ट्रगल स्टोरी आहे ती प्रत्येक वेळेला तुम्ही विचारता की ताई तू सांग सांग सांग, तर ती मला असं वाटते की जास्त असं सांगणं मी कम्फर्टेबल नाही राहत सांगण्यामध्ये. ती जी स्ट्रगल स्टोरी आहे ती, बाकी तर मी तुमच्यासोबत शेअर करतच राहते. खूप काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत मी ऑलरेडी, पण त्या अशा बोलण्यामध्ये शेअर केलेल्या आहेत. असं बसून असं मला स्ट्रगल स्टोरी सांगणं तुमच्यासोबत ते बरोबर वाटत नाही. ब्लॉगमध्ये मी काही काही पॉईंट्स शेअर करत राहते की मी असं केलं, मी तसं केलं, ते तसं केलं. ते स्ट्रगल आणि ते आठवत राहायचं नेहमी हे काही व्यवस्थित नाही आहे. म्हणून मग चला आता इथे क्लिनिंगला सुरुवात झालेली आहे, सकाळचे क्लिनिंग. आणि हो, तुम्ही म्हणाल की अरे यार ताई तू बेडशीट तर दाखवली होती आम्हाला, तू या रूमसाठी बेडशीट घेतलेली होती आणि हीच का बेडशीट वापरत आहे आता, ती का नाही टाकली? तर तुमच्यासाठी लवकरच बेडरूम टूर येणार आहे. त्या दिवशी मी ती छान मस्त बेडशीट टाकेल आणि मस्त सजवेल. अजूनपर्यंत सेट व्हायचं राहिलेलं आहे बेडरूम आपलं. काही कपडे लावायचे राहिलेले आहे वॉर्डरोबमध्ये, तर ते कपडे लावून झाले आणि काही सामान बोलवलेलं आहे ते आलं की मग मी तुमच्यासोबत शेअर करते. बेडरूम टूरसुद्धा खूप जास्त कमेंट्स येत आहे, बेडरूम टूर दाखव. तर बेडरूम तशी तर तुम्ही बघतच आहे, आपण सजवलेली बेडरूम मी जशा प्रकारे सजवणार आहे तशी बेडरूम तुम्हाला बघायला लवकरच मिळणार. आता क्लिनिंगची सुरुवात म्हणजे सकाळी बस उठणं आणि आपलं सकाळी मुलांचं हे ते आवरलं की नंतर मग आपल्या क्लिनिंगला सुरुवात करणं. तर इथे पहिल्यांदा डस्टिंग वगैरे करून घेत आहे, ओल्या कापडाने वगैरे पुसून घेते जे पण फर्निचर वगैरे आहे ते, कारण बारीक धूळ बसतंच. एक दिवस म्हणजे डेली नाही पुसलं तरी एक दिवस आड तरी पुसावंच लागतं. म्हणजे डेली तर पुसतेच मी, पण कधी कधी एखाद्या वेळेला होतं की खूप जास्त कामं आहेत तर डेली नाही पुसणं होत. तर मग पूर्ण फर्निचर असं डेली एकटीला पुसणं ते पॉसिबल होत नाही. कोणी हेल्प करायला असेल तर मग ठीक आहे, पण मग मी एक सेक्शनला पुसते, दुसरा सेक्शन राहू देते, मग दुसऱ्या दिवशी तो सेक्शन सोडते, दुसरा सेक्शन घेते. तर असं करून पुसते. पण जास्तीत जास्त मी कपडा मारायचा प्रयत्न करते. मला जर दिसलं की हो याच्यावर धूळ आहे की त्याच्यावर धूळ आहे की मला ते जमत नाही, मग लगेच कपडा मारून घेते आणि बस आपलं क्लीन होऊन जातं लगेच. तर आता झाडू मारून घेते, नंतर पोछा करते. पहिल्यांदा बेडरूमपासून सुरुवात करते. इकडे हे बेडरूमचं, किचनचं आणि जो पॅसेज एरिया आहे आपला युटिलिटी एरिया, तर त्या एरियाचं आणि स्टोरूमचा हा कचरा मी काढून म्हणजे इकडचा जो डोअर आहे, मागचा डोअर आहे, त्या मागच्या डोअरने बाहेर टाकते. आणि जो हॉलचा कचरा आहे तो समोरच्या डोअरने बाहेर टाकते. म्हणजे मग जे मला वॉल कंपाऊंडच्या आतलं मला झाडायचं असते ना, त्यावेळेला मग मी पूर्ण दोन्हीही साईडचा कचरा काढून मग बाहेर टाकला जाते. तर असं करून मग मी हे मॅनेज करते. आणि इथे लाईट लावल्यानंतर हा ब्लिंक करत होता. आता लाईट माहिती नाही, घरातले 3 जागेचे लाईट ब्लिंक करत आहेत. इथला एक किचनचा एक लाईट आहे तो, आणि एक हॉलचा लाईट आहे तो. तर आता इलेक्ट्रिशियनला परत बोलवायचं आहे
आणि हे जे छोट्या छोट्या आहेत गोष्टी त्या दाखवायच्या आहेत आणि त्या करून घ्यायच्या आहेत त्यांच्याकडनं. आता इलेक्ट्रिशियन जेव्हा बेडरूमचं काम झालं तेव्हापासून आलेच नाही ते. एक आणखी काम आहे, म्हणजे जे बोर्ड्स वगैरे आपण आणलेले आहेत ना, तर ते जास्त सांगितले होते त्यांना वाटलं की जास्त लागतील, म्हणजे एक्स्ट्रा वगैरे लावायला लावतील. तर मग माझे जेवढे बोर्ड्स होते ना तेवढेच मी लावायला लावले, एकच एक्स्ट्रा लावायला लावलं. तर त्याच्यामधले तीन एक बोर्ड वाचलेले आहेत. तर मग मला असं वाटतं की ते बोर्ड्स त्यांनी काय केलं, त्याचं सील वगैरे तोडून टाकलं आणि त्याचे ते कवर वगैरे हे फाडले होते. तर आता ते परत तर घेतील नाही, म्हणून ते जे बोर्ड्स आहेत ते मला हॉलमध्ये लावून घ्यायचे आहे. तर आपल्या त्या हॉलमध्ये लावून घ्यायचे. तर म्हटलं एखाद्या दिवशी असं टाईम काढून इलेक्ट्रिशियनला बोलून घ्यायचं, ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पण त्यांना सांगायच्या आणि ते बोर्ड्स पण लावून घ्यायचे, असं म्हणून आता ते बोर्ड्स वगैरे लावून घेईल एखाद्या दिवशी. आता हे काम तर सर्व आटोपलेलं आहे. किचन क्लिनिंग पण झाली, आता तुम्ही बघतच आहात. आता किचन थोडं सेट करायचं राहिलेलं आहे, म्हणजे काही जागेवरच्या ज्या वस्तू आहेत त्या मला व्यवस्थित ठेवायच्या आहेत. तर म्हणून किचनचा जो टूर होता तुम्हाला सांगितलं होतं की आज येणार, पण काही कारणास्तव तो उद्या येईल, उद्या किंवा परवा येईल. मी असं नक्की नाही सांगत की उद्याच येईल म्हणून, परवा पण होऊ शकतं. तर असं म्हणून तो व्हिडिओ लवकरच येईल पण तुमच्यासाठी, किचन टूर. तर किचन टूरची वाट बघा. आणि हो, किचन क्लिनिंगचं परत सांगते, किचन क्लिनिंगचा जर व्हिडिओ नसेल बघितला ना तुम्ही, प्लीज बघा, कारण बनवायला खूप मेहनत लागते. पण तुम्ही ना मग बघत नाही तर मग असं वाटते की डिमोटिवेट झाल्यासारखं माणसाला असं वाटतं की अरे यार, तुम्ही इतक्या कॉमेंट केल्या होत्या किचन क्लिनिंगचा व्हिडिओ बनव. कारण क्लिनिंग करायला वेळ नाही लागत तुम्हाला सांगते, पण व्हिडिओ बनवून इथे ठेवा कॅमेरा, तिथे ठेवा, मग ते क्लीन करा. त्यात म्हणजे तो व्हिडिओ इतका लांब बनून जातो की जवळजवळ 1 तासाच्या वरचा बनून जातो तो व्हिडिओ, कारण प्रत्येक गोष्टी शूट करायला लागतात. आणि 1 तासाच्या वरचा बनल्यानंतर मग त्याला कन्वर्ट करा, 15 मिनटं किंवा 12 मिनटं 14 मिनटाचा असा तो व्हिडिओ बनवा छोटं करून, आणि त्यात म्हणजे व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगा. आणि त्यात पण तुम्ही नाही बघत तर मग मनाला असं कुठेतरी वाटते की यार काय इतकी मेहनत केल्यानंतर तुम्ही नाही बघत. आणि काही जणांच्या कॉमेंट्स असतात तर मग त्यांच्यासाठी बनवायची पण इच्छा होते, म्हणजे ज्यांना खरंच जेन्युइनली बघायचं आहे आणि ज्यांना खरंच हेल्पफुल ठरणार तो व्हिडिओ, म्हणून त्यांच्यासाठी बनवते. जाऊ द्या, असो, तुम्हाला बघायची इच्छा असेल तर खरंच बघा, आणि नसेल तर मग आता त्याच्यासाठी फोर्स करू शकत नाही मी. तर इथे पण बघाल तर हेल्पफुलच ठरेल. आता फास्ट फॉरवर्ड करून ठेवलेलं आहे इथे, म्हटलं चला इतक्या वेळची मी करत आहे तर तुमच्यासोबत करता करता बोलणं पण होते. आणि इथे मी बाहेर काढून टाकला इकडचा कचरा आणि एक मॉपिंग करून टाकली. हा मॉप, आता खूप जण विचारतात मला की ताई मॉप कोणता यूज करते, तर मी यूज करते गालाचा मॉप. आतापर्यंत माझे कामच सुरू होते आणि नवऱ्याला कदर आली तर बिचाऱ्यांनी चहा बनवला बघ. ते तिकडे बाहेर काम पण सुरू आहे, त्यांच्यासाठी पण बनवलं, म्हणजे नालीचं काम सुरू आहे. तर ते आहे वर्कर तिथे काम करायला, तर त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी द्या. पत्नीसाठी पण बनवलं. हा, थँक्यू सो मच. तुमच्यासाठी नाही बनवलं? अच्छा अच्छा, पत्नी सुखी त्याचा परिवार सुखी, हे माझा मूलमंत्र आहे. मूलमंत्र आहे. नाही, त्यांनी पण पहिला दादा त्यांना वेळ नाही मिळत म्हणून, नाही तर पहिल्यांदा ते चहा बनवून देत होते मला सकाळी सकाळी. पण आता त्यांना बिचाऱ्यांना वेळ मिळत नाही तर ते काय करतील. तेच तर सकाळी धावपळ करून जातात बाहेर. आणि त्यात म्हणजे चहा तर खूप मस्त बनला, फक्त थोडा गोड झाला. मला एवढा गोड चहाची सवय नाही, आणि माही आणि हे खूप गोड चहा बनवतात, खूप जास्त गोड होऊन जातो मला तो चहा, आणि माझ्या हातचा चहा यांना खूप फिक्का होतो. बरं, असो, काही हरकत नाही. याच्यामध्ये मी दूध टाकते थोडं. आणि हो, लाईट पण गेलेली होती, तर जेव्हा पण लाईट जाते ना, असं मग यांचं सपोज आता हे कामात आहेत म्हणून, नाहीतर खाली बसलेले असते ना, तर म्हटलं असतं बघ लाईट गेली, आता तू इतक्या वेळ मी तुला म्हणतो की इन्व्हर्टर घेऊन घेऊ, पण तू नाही म्हणते. तर असं होतं मग. आणि जास्त वेळासाठी लाईट जात नाही. मला काय वाटते माहिती आहे का, जिथे जास्त अर्जंट आहे, म्हणजे खूप गरज आहे बा ज्या गोष्टींची, ती गोष्ट घ्यायला ठीक आहे, पण ते पडलेलं राहणार. जेव्हा लाईट जाते ना, ती फक्त 5 ते 10 मिनटासाठी जाते, आणि 5 ते 10 मिनटासाठी तसंही आपण काढू शकतो विदाऊट लाईट. आपण तेवढं तर आपण राहू शकतो. आणि काय सकाळची जर गेली तर लाईट वगैरे तर काही गरज नसते, फॅनचीच गरज असते. तर फॅनच्या शिवाय आपण 10 मिनिट पण नाही राहू शकत का. आणि फक्त त्याला चार्ज करत, म्हणजे ते चार्ज तर ऑटोमॅटिक होते, पण तेच मग काय एक्स्ट्राचे खर्च, म्हणून यांना मी घेऊ देत नाही आहे. पण जेव्हा पण अशी लाईट गेली, 5 मिनटासाठी जाऊ की 10 मिनटासाठी जाऊ, हे मला एक टोमणं तर मारतातच. तू घेऊ देत नाही आहे ना, तू घेऊ देत नाही आहे ना. ठीक आहे म्हटलं. आणि तुम्ही सांगाल मला, जर सपोज 5 ते 10 मिनटासाठी लाईट जात आहे
आणि ते पण असं नाही आहे की डेली जात आहे किंवा मग 1-2 दिवसांनी जात आहे. ती लाईट 5-10 मिनटासाठी जाते ना, तर ती अशी 15 दिवसातून 1 महिन्यातून 1 वेळ जाते. तर मला सांगा तुम्ही इन्व्हर्टर घ्यायला परवडतं की नाही परवडत? तुमच्या कॉमेंटवर सोडते मी आता, इन्व्हर्टर घ्यायला परवडतं की नाही. तर तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल, म्हणजे माझ्याकडून करा किंवा दादांकडून, यांच्याकडून करा, मला काही फरक नाही पडत, कोणाकडूनही करा, फक्त चांगलं सजेशन द्या. तर तुमच्या सजेशनची वाट बघेल मी आणि तुमच्या कमेंट्सची वाट बघेल. बघा, एकाच दिवशी तर सर्वांचे कामं होत नाहीत, तर म्हणून मग हळूहळू कामं करत आहे. आज मी विचार केला की सर्व जे फूटमेट आहेत ते सर्व क्लीन करायचे, म्हणून ते फूटमेट क्लीन करायला लागले. आंघोळ वगैरे व्हायची आहे, कामातच इतका वेळ निघून गेला ना, तर म्हटलं हे सर्व क्लिनिंग वगैरेचे कामं झाल्यानंतरच मग मी आंघोळ करते. ज्या दिवशी खूप जास्त क्लिनिंग असते ना, त्या दिवशी मग खूप लेट आंघोळ करते. आणि म्हटलं जाऊ द्या, आंघोळ केल्यानंतर मग क्लिनिंग करायची इच्छा नाही होत, म्हणजे ही धूळ आणि हे मातीच्या गोष्टी करायची इच्छा होत नाही, म्हणून ते आंघोळ करायच्या आधी झालेलं बरं. म्हणून आंघोळ करायच्या आधी हे सर्व काही करून घेत आहे. फूटमेट आहेत ते सर्व क्लीन करून घेत आहे. आणि खूप दिवस झाले इकडचं जे एरिया होता हा पण पूर्ण व्यवस्थित घासून काढला नाही, म्हणून आज छान हा एरियासुद्धा घासून काढते. कारण काय होतं तर धूळ सुरू होती इकडे तिकडे, आणि काही गोष्टी इकडे आणून ठेवल्या होत्या, म्हणजे बेडरूमच्या काही गोष्टी होत्या ना, वस्तू, त्या लाकडी वगैरे वस्तू होत्या, तर त्या इकडच्या साईडला आणून ठेवल्या होत्या. तर म्हणून पाणी वगैरे जास्त यूज करता येत नव्हतं इकडे. तर काकू जेव्हा भांडे घासत होते ना, त्यावेळेला सुद्धा त्यांना व्यवस्थित सांगून दिलं गेलं होतं की थोडंसंच पाणी खालच्या एरियामध्ये सांडवा आणि तिकडे पाणी गेलं नाही पाहिजे म्हणून. आणि मी कपडेसुद्धा इकडे वाढून नव्हती घालत तेव्हा. तर असं म्हणून मग आता म्हटलं चला थोडंसं क्लीन करून घेते. इकडे हा जो एरिया होता ना, भांडे घासतात काकू, हा एरिया खूप चिकट झाला होता. कारण काकू जेव्हा भांडे घासतात ना, तर त्यांना सांगितलं तर पाणी यूज नका करू जास्त इकडे, तर त्या क्लीन नव्हत्या करत. म्हणून मग हा एरियासुद्धा छान मस्त, जो आपली घासणी असते ना ताराची, त्या घासणीने घासून घेतला. जे आपले फूटमेट होते ते पूर्ण क्लीन केले, वाळू घातले आणि तो एरिया पूर्ण घासून काढला आणि पूर्ण धुवून काढला. आणि हो, आणखी काही सजेशन असतील तुमचे तर तुम्ही मला देऊ शकता, आणि आणखी घराबद्दल सजेशन असेल तर ते देऊ शकता, किंवा काही डिमांड असेल तुमच्या, काही माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल तुम्हाला घराबद्दल किंवा आणखी कोणत्या गोष्टीबद्दल, तर ते सुद्धा मला तुम्ही विचारू शकता. तर कॉमेंट सेक्शनमध्ये, म्हणजे कॉमेंट सेक्शन ओपन आहे, तिथे तुम्ही मला कळवा की तुम्हाला काय पाहिजे आहे नेमकं. आणि हो, व्हिडिओ सजेशन असेल तर ते पण द्या, तर मी तुमच्या त्या सजेशनची वाट बघेल. आणि बाकी तर आहेच, आता क्लिनिंग करून घेते. क्लिनिंग झाल्यानंतर मग माझं आंघोळ वगैरे हे ते सर्व, मग पूजा, माझं पूर्ण दिवसाचं मग नंतरचं रुटीन सुरू होणार. तर हा 2 दिवसाचा व्लॉग आलेला आहे तुमच्यासाठी. म्हणजे ज्या दिवशी मी किचन क्लिनिंग केली, म्हणजे काल जशी किचन क्लिनिंग केली, तर त्या दिवशीचा रात्रीचा आणि नंतरच्या दुसऱ्या दिवशीचा सकाळचा, असा हा 2 दिवसाचा मिळून व्लॉग आहे. तर आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी म्हणेपर्यंत तुम्ही लाईक पण करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही, म्हणून नेहमी म्हणावं लागतं तुम्हाला. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, रुटीन ब्लॉग जर तुम्हाला बघायला आवडतील तर रुटीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हो, खूप जणांच्या कॉमेंट येत आहे की दीपालीची डिलिव्हरी झालेली आहे का? तर नाही, दीपालीची डिलिव्हरी नाही झाली. दीपालीची डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एवढी मोठी गुड न्यूज आम्ही तुमच्यासोबत शेअर नाही करू असं होऊच शकत नाही, म्हणून थोडं वाट बघा, कारण तिला 9वा महिना लागलेला आहे, केव्हा पण डिलिव्हरी होऊ शकते. आम्ही सुद्धा सर्वजण त्याच गुड न्यूजची वाट बघत आहोत.